निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी. मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे ते म्हणजे गुरुचरित्र पारायण. तर मार्गशीर्ष महिना हा विष्णुप्रिय असा महिना आहे, तुम्हा सर्वांना माहीतच आहे. आणि याच महिन्यात दत्त जयंती आलेली असल्यामुळे, म्हणजे प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती ही असतेच, तर या दत्त जयंतीमुळे ना या मार्गशीर्ष महिन्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर हा जो पण काही 20 डिसेंबरपासून तो 26 डिसेंबरपर्यंतचा जो दत्त सप्ताहाचा कालावधी आहे ना, या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. तर मंडळी, असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की गुरुचरित्र पारायण केलेलं खूप चांगलं असतं, पण आपल्याला माहीत आहे का की हे गुरुचरित्र पारायण आपण नक्की का करायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं? तर या श्री गुरु दत्तचरित्र पारायणाचे महत्त्व काय आहे आणि हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण आपण का करायचं आहे, याची एक थोडक्यात माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे मंडळी. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण हे गुरुचरित्र पारायण 20 डिसेंबरपासून ते 26 डिसेंबरपर्यंत करायचं आहे. आणि 26 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी आपण या गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन द्यायचे आहे. तर आज आपण फक्त गुरुचरित्र पारायण का करायचं असतं, त्याचं काय महत्त्व आहे हे बघणार आहोत. तर मंडळी, महाप्रभू श्री गुरु दत्तात्रयांनी नामधारकास अतिसामान्य जनांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेले आहे. श्री गुरुचरित्र हा साधासुधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने युक्त असा सिद्ध मंत्रस्वरूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद तर आपल्याला माहीतच आहेत, पण श्री गुरु दत्तचरित्र हा जो ग्रंथ आहे ना, हा एक ग्रंथ नसून 5वा वेद आहे असं मानलं जातं. तर मंडळी, या श्री गुरु दत्तचरित्राचे पारायण आहे ना, ते आपण आयुष्यात एकदा तरी नक्की करायचं आहे. आपल्याला पुढे मागे नाही जमलं, प्रत्येक वर्षी आपण हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण नाही करू शकलो, तर निदान आयुष्यात एकदा तरी हे पारायण करायचे आहे. आणि याचा जो पण काही अनुभव आहे ना, तो नक्की तुम्ही मिळवून बघा आणि त्याची अनुभूती तुम्हाला नक्की येणार आहे. तर यावर्षी मी सुद्धा श्री गुरु दत्तचरित्र पारायण नक्की करणार आहे. खूप दिवसांपासून ही इच्छा होती की श्री गुरु दत्तचरित्र पारायण करायचे आहे. आणि मागच्याच वर्षी मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ना गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर असं सगळं जे पण काही तीर्थक्षेत्र आहे ती फिरली होती. तर गाणगापूरवरून ना मी हा जो पण काही श्री गुरु दत्तचरित्राचा जो ग्रंथ आहे तो घेऊन आलेले. त्याची मी घरी आल्यानंतर पूजा केली आणि माझ्या मनात होतं की हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण आपण करायचे आहे. त्याच्यामुळे मग यावर्षी मी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त सप्ताह जो आहे ना, त्या काळामध्ये हे गुरुचरित्र पारायण नक्की करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा हे दत्तचरित्र पारायण नक्की करा. आणि समजा आयुष्यामध्ये आपल्याला कधीही जर हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण करायला जमले नाही ना, तर ज्या ज्या दिवशी चांगला दिवस असेल, जसं महिन्यातून गुरुवार आहे, दत्त जयंती आहे आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयेला श्री स्वामी समर्थ महाराज, म्हणजे जे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहे त्यांचा प्रकट दिन असतो, त्या दिवशी सुद्धा आपण या गुरुचरित्राची पूजा करायची आहे, या 5व्या वेदाची पूजा करायची आहे. तर त्याचे फळ सुद्धा ना आपल्याला तितकंच चांगलं मिळतं. करून बघा, कारण त्या पोथीची पूजा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ती पोथी अशी कुठेही ड्रॉवरमध्ये आपण ठेवून द्यायची नाही आहे. तर प्रत्येक वेळी चांगल्या शुभ दिवसाला, गुरुवार असेल तर अशा वेळी ही पोथीची आपण पूजन केले पाहिजे. तर त्यातून मिळणारं जे फळ आहे ना, ते तितकंच लाभदायी असतं मंडळी. तर हे गुरुचरित्र पारायण का करावे,
तर आपण जर गुरुचरित्र पारायण करणार असू ना, तर आपल्याला ही गोष्ट माहिती असली पाहिजे की हे गुरुचरित्र पारायण का बरं करायचं असतं, या गुरुचरित्राचे काय बरं महत्त्व आहे. का सगळेजण करतायत म्हणून आपण पण करायचं, तर तसं नाही. कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी किंवा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याच्या मागचा भाव हा आपल्याला कळला पाहिजे. म्हणजे तोच भाव आणि तीच चांगली संकल्पना आपण मनात ठेवून ती गोष्ट करत असतो आणि त्याचं जे फळ आहे ना, ते तितकंच अधिक पटीने आपल्याला मिळत असतं. तर बघूयात की हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण आपण का बरं करायचं असतं. तर आपल्या आत्म्याची आणि आपल्या मनाची शुद्धी व्हावी म्हणून हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण आपण करायचे आहे. त्याचप्रमाणे आपण कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, हे सगळं आपल्याला समजण्यासाठी ना हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण आपण आयुष्यातून एकदा तरी करायचं आहे. त्याचप्रमाणे ना हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण केल्यामुळे ना आपल्याला खूप चांगले चांगले अनुभव बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. जर आपल्या घरामध्ये खूप काही क्लेश होत असतील, भांडण तंटा होत असेल, वादविवाद होत असतील, त्याचप्रमाणे जर कोणाची आपल्याला दृष्ट लागत असेल, आपल्या घराला दृष्ट लागत असेल किंवा पैशांची चणचण भासत असेल, काही वेळा काय होतं की आपण भरपूर पैसे कमवतो, मात्र ते पैसे घरात टिकत नाहीत. तर ते पैसे टिकावेत, त्याचप्रमाणे आपण भरपूर चांगलं शिक्षण घेतलेलं असतं, खूप छान छान कोर्सेस केलेले असतात, पण चांगली नोकरी मात्र मिळत नाही. काही जण असेही असतात की ज्यांना बरेच वर्ष संतान प्राप्ती होत नाही. अशा बऱ्याच अडचणी आपल्यासारख्या सामान्य जनांना या असतात. त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये जर काही दोष असतील, पितृदोष असेल किंवा काही भानामतीचा आपल्याला त्रास झालेला असेल किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीला, आपल्या जवळच्या व्यक्तीला एखादा असाध्य आजार झालेला असेल, जो बरा होत नसेल, तर अशा अनेक कारणांतून आपली मुक्ती होण्यासाठी ना आपण हे गुरुचरित्र पारायण नक्की करायचं आहे आणि त्याचा अनुभव ना आपल्याला नक्की मिळतो मंडळी. तर हे जे गुरुचरित्र पारायण आहे ना, त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे. हा जो 5वा वेद आहे, हा जो ग्रंथ आहे, तो इतका प्रभावी आहे ना की तो आपण वाचल्याने, त्याचे पठण केल्याने ना आपल्याला हळूहळू त्याचे अनुभव यायला लागतात आणि हे अनुभव घेण्यासाठी हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण आपण नक्की करायचं आहे. तर श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार नक्की होतो. तर हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगते आहे की हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण आपण नक्की करायचं आहे आणि आता ते करण्यामध्ये आणखीन आपल्याला प्रभावी वाटणार आहे. कारण आता आपल्याला माहिती आहे की हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण आपण का बरं करायचे आहे आणि हे केल्याने आपल्याला कशाकशातून मुक्ती मिळणार आहे, कोणते आपले जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आहेत, ते सॉल्व्ह होणार आहेत. तर त्याच्यामुळे आपण हे श्री गुरु दत्तचरित्र पारायण करायचं आहे आणि त्याची तारीख आहे 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर. हा जो कालावधी आहे तो दत्त सप्ताह कालावधी म्हणून ओळखला जातो. तर मंडळी आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे हे जे पण काही श्री गुरु दत्तचरित्र पारायण आहे ना, ते करण्यासाठी ना आपल्याला मार्केटमध्ये 3 प्रकारचे हे ग्रंथ मिळतात. एक आहे जो ओरिजिनल दत्तचरित्र ग्रंथ आहे, जो खूप मोठा असतो आणि त्याच्यामध्ये 53 अध्याय असतात. दुसरा आहे तो म्हणजे श्री गुरु दत्तचरित्राचा संक्षिप्त रूपामध्ये सुद्धा एक ग्रंथ मिळतो. तो अगदी छोटा असतो, तर तो पुरुषांनी किंवा स्त्रियांनी दोघांनीही पठण केला तरी सुद्धा चालतो. आणि त्याच्यानंतर आणखीन एक संक्षिप्त रूपात जो मिळतो तो दिंडोरी प्रणीत सुद्धा एक श्री गुरु दत्तचरित्राचा ग्रंथ आहे. तो सुद्धा आपण पुरुष मंडळी सुद्धा करू शकतो आणि महिला सुद्धा करू शकतात. पण जो ओरिजिनल जो ग्रंथ आहे ना, तो असं म्हणतात की महिलांनी वाचू नये, कारण त्याच्यामधले जे काही मंत्रतंत्र आहेत ना, ते थोडे ऊर्जा निर्माण करणारे मंत्र आहेत. तर एखाद्या व्यक्तीमध्ये तितकी ताकद खरोखरच असेल आणि जर एखाद्या व्यक्तीला खूप उष्णतेचा त्रास होत असेल, तर अशा व्यक्तींनी मात्र हे ओरिजिनल जे पण काही दत्तचरित्र आहे ते वाचू नये.
मात्र एखाद्यामध्ये ती सहन करण्याची ताकद असेल, म्हणजे एखादी महिला जर खूप स्ट्रॉंग असेल की ती उष्णता सुद्धा सहन करू शकते, आणि आपण म्हणतो ना शेवटी शरीरापेक्षा मनाची जी शक्ती असते ना ती सर्वात जास्त असते, तर त्याच्यामुळे आपण जे ओरिजिनल श्री गुरु दत्त चरित्र आहे ना ते सुद्धा महिला आणि पुरुष दोघेही वाचू शकतात. याच्यामध्ये महिला आणि पुरुष ह्याच्यामध्ये असा काही भेदभाव नाही आहे. पण त्या ग्रंथातले जे पण काही मंत्र आहेत ना ते काही स्वरूपात जास्त ऊर्जा निर्माण करतात, ज्याच्यामुळे महिलांना त्रास होऊ शकतो. म्हणून हे दत्तचरित्र जे आहे, जे ओरिजिनल आहे ते महिलांनी वाचू नये असं म्हटलं जातं. पण आपण एकदा वाचून बघावं हे दत्तचरित्र. चला मंडळी, एवढीच महत्त्वाची माहिती देऊन मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा, अँड बाय बाय.